खराच्या अपराधांची मालिका, गुन्ह्यांची मालिका ही खूप मोठी आहे आणि त्या दृष्टीने आता सगळ्या तपास यंत्रणा कसून चौकशीसाठी सध्या कामाला लागलेल्या आहेत. तर दुसरीकडे जे निकटवर्तीय आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली जाते. दीपक लोंढेंची सुद्धा कसून चौकशी झालेली आहे. काय एकूण माहिती या संदर्भातली? खरं आपण जर बघितलं तर अशोक खराच्या संपूर्ण चौकशी प्रक्रियेला आता 1 महिना पूर्ण झाला. हा घोटाळा उघडा होऊन म्हणजे ओपन होऊन आता जवळ-जवळ 1 महिना पूर्ण होतोय आणि यामध्ये एकूण नाशिकमध्ये 9 गुन्हे दाखल झालेत. एकूण खरात प्रकरणात जर आपण बघितलं नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर एकूण 16 गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 9 गुन्हे हे महिला शोषणाशी संबंधित आहेत, जे नाशिकच्या एस-आय-टीमध्ये दाखल आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही सुरू आहे. आतापर्यंत 4 गुन्ह्यांमध्ये त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि आता 5व्या गुन्ह्यामध्ये आज त्याला हजर केलं जाईल. एकूणच त्याची पोलीस एका बाजूला न्यायालयीन कोठडी त्याला दिली जाईल आणि दुसऱ्या बाजूला लगेच पोलीस कोठडीसाठी 5व्या गुन्ह्यामध्ये त्याची मागणी एस-आय-टी या ठिकाणी करणार आहे. आपण जर बघितलं या प्रकरणात खूप मोठ्या-मोठ्या घडामोडी या ठिकाणी झालेल्या आहेत. स्वतः एस-आय-टी सुद्धा एस-आय-टी सोबत आता ईडी इथे इन्क्वायरी करते आहे. सीबीआयने सुद्धा काही प्रकरणांचा तपास केलेला आहे. त्यामुळे हे प्रकरण हळूहळू एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे आता वळताना दिसते. लैंगिक शोषण ते आर्थिक घोटाळा असा हा सर्व प्रवास आहे. एकूण 58 क्लिप त्याच्या ज्या काही मिळाल्या आहेत त्यानंतर हा सगळा घोटाळा उघड झालाय आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर त्याची अनेक बँक खाती ही सील करण्यात आलेली आहे. 116 खाती जवळपास ही होती आणि कोट्यावधी रुपयांचे व्यवहार यामध्ये आढळून आले. त्यामुळे खराची 3000 कोटींची मालमत्ता आता सरकार जमा होण्याची चिन्ह आहेत. अनेक अधिकारी, अनेक विश्वस्त, अनेक त्याचे सहकारी यामध्ये अडचणीत येण्याची शक्यता ईडीच्या फेऱ्यामध्ये आहे. एकूणच आज कोर्टामध्ये एस-आय-टी पुन्हा 5व्या गुन्ह्यामध्ये कोणत्या 5व्या गुन्ह्यात आता त्याची हजेरी करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. न्यायालयात अजून कुठल्या गोष्टींसाठी पीसी मागितली जाते हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे.